नमस्कार, जय गिरनारी। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परिक्रमेतील पुढचा प्रवास आणि गुरुशिखर दर्शन। आता आम्ही येऊन पोहोचलो परिक्रमेतील दुसरा टप्पा, तो म्हणजे मालवेला येथे। मालवेलाला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता। त्याआधीचा रस्ता तीव्र चढ आणि तीव्र उताराचा असल्यामुळे आम्ही मालवेला येथे येऊन महाकालीचे दर्शन घेतले आणि अर्धा तास आराम करून पुढील परिक्रमा चालू केली। मालवेला इथून पुढे जातानाही पूर्ण जंगलातील रस्ता, थोडा चढ मग पुन्हा उतार असं होतं। रात्र असल्यामुळे अंधारही होता। मग आम्ही एका दुसऱ्या 7-8 जणांच्या ग्रुप बरोबर चालत पुढील परिक्रमा पूर्ण केली। रात्री 12:30 वाजता दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही परिक्रमा पूर्ण करून भवनाथ येथे पोहोचलो। एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती अशी की ही आमची तिसरी परिक्रमा होती। 2021-2022 अशा 2 परिक्रमा झाल्या आणि काही कारणास्तव 2023ला माझी परिक्रमा होऊ शकली नाही। यावर्षी ही परिक्रमा होईल असे वाटले नव्हते, पण दत्त महाराजांच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे। माझी मैत्रीण रश्मी आणि माझा मित्र अमित या दोघांनी मला बरोबर घेऊन परिक्रमा करायची ठरवली आणि फक्त या दोघांमुळेच यावर्षी माझी तिसरी परिक्रमा पूर्ण झाली। त्यासाठी रश्मी आणि अमित खूप खूप धन्यवाद। परिक्रमा करून आम्ही बाहेर आल्यावर आधी हनुमानाचे दर्शन आणि पहिल्या पायरीचे दर्शन घेतले आणि मग आम्ही आमच्या रूमवर जाऊन आराम केला आणि दुसऱ्या दिवशी गुरुशिखराचे दर्शन घेतले। आपण सगळ्यांनी आमच्या व्हिडिओमधनं परिक्रमा तर पाहिली, पण या परिक्रमेचा काय इतिहास आहे, काय महत्त्व आहे हेही आपण थोडक्यात जाणून घेऊया। पावसाळ्यात भरपूर पावसानंतर गिरनार हिरव्यागार झाडांनी झाकून गेलेला असतो आणि ह्याच हिरव्यागार झाडांमधून आपण परिक्रमा करत असतो। म्हणूनच या परिक्रमेला गिरनार लिली परिक्रमा असेही म्हणतात।
ही परिक्रमा म्हणजेच गिरनार पर्वताभोवती घातलेली प्रदक्षिणा होय. कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या दरम्यान गिरनार परिक्रमा दरवर्षी आयोजित केली जाते आणि ह्याच 5 दिवसात गिरनारच्या जंगलात प्रवेश मिळतो. गिरनार परिक्रमा ही युगायुगापासून सुरू आहे. ही परिक्रमा श्रीकृष्णाने त्याच्या 8 सख्यांसोबत सुरू केली असे म्हटले जाते आणि आधुनिक काळात 1919 मध्ये बांगडू गावातील रहिवासी अजाबापा यांनी गिरनार परिक्रमेला सुरुवात केली. ती आजही भक्तजनांकडून सुरू आहे. ही परिक्रमा 36 किलोमीटरची आहे. 4 युगांचं प्रतिनिधित्व करणारे परिक्रमेतील 4 पडाव आहेत. प्रथम पडाव सतयुगाचे प्रतिनिधित्व करतो, भवनाथ ते जिनाबाबानी मढी. दुसरा पडाव जिनाबाबानी मढी ते माळवेला हा त्रेतायुगाचे प्रतिनिधित्व करतो. या स्थानाला विशेष महत्त्व आहे कारण भगवान शिव या स्थानावर स्वतः येतात. तिसरा पडाव माळवेला ते बोरदेवी हा पडाव द्वापार युगाचे प्रतिनिधित्व करतो. येथे जगदंबा मातेने प्रकट होऊन भगवान श्रीकृष्णाला दर्शन दिले होते, म्हणून बोरदेवीला श्रीकृष्णाची कुलदेवता म्हणूनही पूजले जाते. परिक्रमेतील चौथा पडाव बोरदेवी ते भवनाथ. ह्या पडावाला कलियुगासोबत जोडले गेले आहे. श्रीफळ देऊन भवनाथला श्रीफळ देऊन परिक्रमा पूर्ण केली जाते. गिरनार परिक्रमा का करतात यामागे 24,000 वर्षापूर्वीची एक कथा आहे. साधारण 30,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी 25,000 किलोमीटर होता. एका क्षणात अख्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा. त्यावेळी पृथ्वी अखंड होती. पर्वतांना पंख होते असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे. ब्रह्मदेवाने पृथ्वी नियोजन करताना ते पंख कापले आणि हवेचा वेग ताशी 20 ते 100 किलोमीटरवर आणला. त्यावेळी गिरनार पर्वत समुद्रात लपून बसला. गिरनार हा हिमालय पुत्र व माता पार्वतीचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा 2000 वर्षापूर्वी हिमालयात झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातनं बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला. तो हिमालयात जाऊ शकला नाही, म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला मुक्कामी आल्या. शिव पार्वती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्टसिद्धी, नवनिधी, 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता, नवनाग, अष्टवसू, कुबेर भंडारी आले होते. त्यांच्यासह शिव पार्वती 4 दिवस गिरनारवर होते. त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता. आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात. परिक्रमेत 5 रात्री मुक्काम करावा. कमीत कमी 1 रात्र मुक्काम करावा, म्हणजे या देवतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळतात. याकरिता ही परिक्रमा केली जाते. शास्त्रानुसार एकूण 3 गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते. ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा सुरू करावी. यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचूपासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास सोनेपे सुहागा. गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. 3 डोंगर चढणे आणि उतरणे, त्यात तीव्र चढ, अतितीव्र उतार असे स्वरूप आहे. 4ही बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, मोठमोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात.
घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटेकुटे दगडे यांनी घेरलेला आहे. तरीही सगळे भक्तगण उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात. परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबानी मडी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम अद्याप येथे आहे. त्या चिलीमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थानातर्फे उपलब्ध असते. थोडे पुढे छोटीशी नदी लागते, सरनो नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहेत. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमेचे एकूण 36 किलोमीटर अंतर आहे. काही जण पहाटे 5ला निघून संध्याकाळी 7 पर्यंत पूर्ण करतात. आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे. तर काही जण 2 दिवसात करतात. स्थानिक भक्तजन 4 दिवस परिक्रमेत असतात. 1 रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे, म्हणजे गिरनार परिक्रमा परिपूर्ण होते. या परिक्रमेच्या काळात वाघ सिंह तर सोडाच, परंतु साप विंचू यांचेही भय नाही. ही सगळी महाराजांची किमया आहे. महाराजांच्या आशीर्वादाने भक्तजन निर्भय होऊन परिक्रमा करतात. श्री गुरुदेव दत्त. परिक्रमा पूर्ण झाली की भक्तगण जातात ते गुरु शिखरावर दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. गुरु शिखर म्हणजेच गिरनार पर्वत श्री दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान. दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण. पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार.
अशा प्रकारे आम्ही ही परिक्रमा पूर्ण करून दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन खाली कमंडलू कुंड येथे प्रसादाचा लाभ घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आपणा सर्वांना आमचे हे गिरनार परिक्रमेचे व्हिडिओ कसे वाटले हे नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.